मनारमाळा संघाच्या वन साइड हिरोची बॅटिंग या मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेतला आणि या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारची सुरुवात झाली. 3 चेंडू मध्ये तब्बल 19 धावांची खेळी आतापर्यंत फलकावरती लागली गेले. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र बीट केले गेले फलंदाज झाला. यावेळेस सागरचं नक्कीच कमबॅक झालंय. तब्बल 19 धावा पहिल्या 3 चेंडू मध्ये कुठल्या गेल्या. त्यानंतर मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. षटकातील पहिला डॉट बॉल पाहायला मिळतोय. दरम्यान डाव्या साईडला कोणी गाड्या लावू नये. कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला एंट्रन्स वरती कोणी गाड्या लावू नये. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. बॉल जातोय सीमारेषेच्या दिशेने. 4 धाब्यांसाठी चौकार. दरम्यान पहिलं षटक आतापर्यंत 23 धावांचा खर्च झालाय. यावेळेस आणखीन एकदा फटका तर फसला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि झेल देखील पकडला गेलाय. एक सर्वोत्तम झेल पकडला गेलाय. सिमॉनची खेळ संपुष्टात आले. सिमॉन बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज सिमॉनची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ओमकार दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी आचरण केले गेले. पहिल्या षटकामध्ये 23 धावा जरी कुठल्या गेल्या असल्या तरी मनेरमाळा संघाचा वन साइड हिरो म्हणजेच सिमॉनला तंबूचा रस्ता दाखवला गेला. नक्कीच मॅच टर्निंग विकेट देखील ठरू शकते ती म्हणजेच सिमॉनची विकेट. प्लस संघासाठी एक विस्फोटक खेळी खेळून 6 चेंडू आणि 18 धावांची एक विस्फोटक खेळी खेळून बाद झाला तो म्हणजेच सिमॉन. अजूनही मैदानाच्या आतमध्ये प्रशांत गोमाने स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहेत. मनेरमाळा संघाचा सुपरस्टार प्रशांत गोमाने अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच मॅच मध्ये रंगत देखील पाहायला मिळते. निवास माळी सरांचे मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. मॅच कडे वळूया. गोलंदाजी मार्क वरती ओमकार आणि इथे मात्र पहिला चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू यावेळेस पंचांनी दंडित केलंय आणि ही एक्स्ट्रा धाव वाईटच्या स्वरूपात फलकावरती लागली गेले. धावसंख्या मात्र 24 वरती जाऊन पोहोचले. पहिलं षटक 23 धावांचं राहिलं. त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात ही एक्स्ट्रा धावसंख्येने झाले. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉलला. मनगटाचा चांगला वापर पाहायला मिळतोय. दुहेरी धावेसाठी डिक्लेअर स्वरूपात धावा फलकावरती ऍड झालेत. 26 धावा तब्बल फलकावरती लागल्या गेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा काही प्रगतीपथावरती पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू म्हणजेच सिमॉनची विकेट घेणारा चेंडू नक्कीच मॅच टर्निंग चेंडू ठरू शकतो या मॅच मध्ये. आतापर्यंत 26 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. मात्र अजूनही प्रशांत गोमाने सारखा एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उभा आहे.
यावेळी तिथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळतं. पंच नक्कीच दंडित करतील आणि इथं मात्र नो ची एकेरी धाव व धाव फलकावरती ऍड झाले. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 27 वरती जाऊन पोहोचते. 27 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. खराब चेंडू पिचच्या बाहेर डिलिव्हर झाला आणि फ्री हिटची संधी फलंदाजाला. यावेळेस फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे हातायला गेला. जशा प्रकारे फ्री हिटचा बॉल हातायला जावा तशा प्रकारे बॉल हातायला गेला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. दरम्यान ग्राउंडच्या आतमध्ये कोणताही प्रेक्षक मंडळाचा कार्यकर्ता किंवा खेळाडूने आतमध्ये जायचं नाहीये. धावसंख्या मात्र 27 वरती जाऊन स्थिरावली गेले. यावेळेस प्रशांत गोमानेच्या बॅट मधून फटका केला गेलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या दिशेने. 4 धावेसाठी चौकार. या बेलला प्रशांत गोमानेने हात खोलायला सुरुवात केली. गोलंदाजी मार्क वरती आपण अमोलला पाहतोय. यावेळेस आणखीन एक प्रशांत गोमानेचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखवताना आणखीन एक घणाघाती हल्ला. बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या मात्र 37 वरती जाऊन पोहोचले. मनेरबाळा संघाचा सुपरस्टार म्हणजेच प्रशांत गोमानेची बॅट या मॅच मध्ये बोलायला लागले. 37 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. पहिल्या 2 चेंडूवरती थोडेसे शांत पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र संयमाचा बाण फुटला आणि पुढच्या 2 चेंडूवरती तब्बल 10 धावा कुठल्या गेल्या. म्हणजेच वैयक्तिक 5 चेंडू आणि 12 धावाची खेळी साकारताना पाहायला मिळत आहेत. प्रशांत गोमाने एक चांगली फटकेबाजी या मॅच मध्ये करताना पाहायला मिळत आहेत. मनेरमाळा संघाचा विस्फोटक फलंदाज, पाठीचा कणा म्हणून ज्याला ओळखला जातो, तोच प्रशांत गोमाने स्ट्राईक एंड वरती. यावेळेस ड्राईव्ह केले बॉलला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि इथे मात्र 2 धावा देखील बघता बघता पूर्ण झाल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र 39 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडू नंतर असं वाटलं होतं की मॅच टर्निंग विकेट ठरेल का. मात्र प्रशांत गोमाने अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्यामुळेच मॅच अजूनही मनेरमाळा संघाकडे आहे. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र पंच पुन्हा एकदा दंडित करतील आणि नो ची ही धाव फलकावरती ऍड झाले. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या मात्र नक्कीच 40 वरती जाऊन पोहोचले. कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला जे एंट्रन्स आहे त्या एंट्रन्स वरती कोणी गाड्या लावू नयेत. विनंती आहे सर, कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला जे एंट्रन्स आहे त्या गाड्या बाजूला काढायच्या आहेत. मॅचचा आनंद तुम्ही आतमध्ये येऊन देखील घेऊ शकता. दरम्यान मॅच कडे वळूया. अमोल गोमाने, प्रशांत गोमानेला फ्रीटचा बॉल आहे आणि फ्रीटच्या बॉल वरती फोर्स केल्या बॉलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाबेवरती समाधान नक्कीच मानावं लागेल. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी होती आणि पुन्हा एकदा फ्री हिटच्या संधीवरती इथे मात्र फलंदाजाला एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. तब्बल 41 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. एंड ऑफ 2 overs 49 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट.
तिसरं षटक म्हणजेच हाणामारीचं षटक पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये देखील चांगलीच हाणामारी झाले आणि शेवटच्या षटकामध्ये देखील या मॅच मध्ये हाणामारी करावी लागेल आपल्या संघाला जर सुस्थिती नेऊन ठेवायचं असेल. यावेळेस हुक केलाय आणि 6 धावा बुक केलाय. प्रशांत गोमानेचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखवताना 6 धावा षटकार. नक्कीच 9 चेंडू मध्ये 21 धावांची विस्फोटक खेळी प्रशांत गोमानेच्या बॅट मधून पाहायला मिळते. गोलंदाजी नक्कीच थोडीशी खराब पाहायला मिळते, त्यामुळेच फलंदाजांना देखील मोके दिले जात आहेत ते म्हणजेच मोठे फटके मारण्याचे आणि त्यामुळेच 47 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागली गेले. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरतीच हाफ ट्रॅकर बॉल पाहायला मिळाला आणि त्या चेंडूचा पुरेपूर फायदा उठवला गेला ते म्हणजेच प्रशांत गोमाने याच्याकडून. गोलंदाजी मार्क वरती सुशीलला पाहतोय आपण. यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला. यावेळेस झेलची संधी पकडला गेलाय. झेल संपलाय. प्रशांत गोमानेचा खेळ. प्रशांत बॅक टू द आउट. मागच्या चेंडूवरतीच प्रशांत गोमानेला माघारी परतावं लागतंय. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र फिल्डरला बरोबर शोधून काढलं, त्यामुळेच प्रशांत गोमानेला माघारी परतावं लागलंय. नवीन फलंदाज प्रशांतची जागा घेण्यासाठी किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची तिकेस्टेज विकेट मिळते. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. तिसरा धक्का बसलाय तो म्हणजेच मंदनवाडा संघाला. किरण बॅक टू द आउट. आहे ती म्हणजेच हॅट्रिक पटकावण्याची. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक मिळवण्याची संधी आहे ती म्हणजेच गोलंदाज सुशीलला. 47 धावसंख्येवरती तिसरा धक्का बसलाय. नवीन फलंदाज बुम बुम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र पंचांकडे वाईटची अपील देखील केली, मात्र पंचांनी इथे मात्र डॉट बॉलची घोषणा केली. हॅट्रिकची संधी होती, या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक पाहण्याची संधी होती, मात्र इथे मात्र डॉट बॉल आलाय. धावसंख्या मात्र 47 वरती स्थिरावली गेले. यावेळेस बुमबुमच्या बॅट मधून फटका तर केला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, पकडला गेलाय. झेल संपलाय. बुमबुमचा खेळ. बुमबुम बॅक टू द आउट.
दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंड वरती सूरज आणि नॉन स्ट्राईक एंड वरती अमोलला पाहतोय आपण. सूरजने देखील पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब पटकावला जातोच. सूरज सध्याच्या घडीला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती बुमबुमला पाहतोय आपण. पहिलं षटक हाताळण्यासाठी म्हणजेच पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी बुमबुमला पाचारण केले गेले. सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती हुक केलाय आणि इथे मात्र 6 धावा देखील बुक केल्या गेलेत. एकही धाव मिळणार नाहीये. षटकारानंतरच तोड उत्तर मैदानाच्या आतमध्ये बुमबुमने दिले. 6 चेंडू मध्ये 50 धावांची गरज आहे. जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. 50 धावांची गरज, 51 धावांची गरज असताना 51 धावांची गरज असताना इथे मात्र फलंदाजांनी देखील सुरुवात त्याच ताकदीची केली. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला गेला आणि दुसरा चेंडू नक्कीच बुमबुमचा चांगला पाहायला मिळालाय. 16 चेंडू आणि 45 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत ही एकेरी धावफलकावरती लागली गेले. या एकेरी धाब्याने संघाची धाव संख्या मात्र 44 वरती 7 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 15 चेंडू आणि 44 धावांची गरज. बॉल जर पाहिला गेला तर थोडासा फ्लोट झाला आतल्या बाजूला. इन स्विंग बॉल पाहायला मिळाला गोलंदाज बुमबुम याचा. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. चेंडू खाली स्वतः गोलंदाज येतोय. इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये झेल जमिनीला दान झालंय. 1 फूल आणि 2 माळी असं चित्र पाहायला मिळालंय आणि त्यामुळेच फलंदाजाला देखील जीवनदान मिळालंय आणि एकेरी धाव फलकावरती लागली गेले. एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 8 वरती जाऊन पोहोचले. 14 चेंडू आणि अजूनही 43 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये देखील थोडीशी साथ द्यावी लागणार आहे. फलंदाजांनी आपले काम पुरेपूर बजावले, मात्र गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणाकडून देखील साथ मिळवावी लागणार आहे. यावेळेस इथं मात्र पंचांकडे वाईटची अपील केली गेली. पंचांनी इथं मात्र नक्कीच कोणती धाव नाही याची घोषणा केली. आणखीन एक डॉट बॉल या षटकातील दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. कीच वारंवार जर बुमबुमचे चेंडू पाहायला गेले तर आतमधल्या दिशेने फ्लोट होताना पाहायला मिळत आहेत. एक चांगली गोलंदाजी बुमबुमची पाहायला मिळाले. 13 चेंडू आणि अजूनही 43 धावांची गरज आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र विकेट किपरला देखील बीट केले गेले, मात्र या चेंडूवरती एकही धाव मिळणार नाही. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार लगावून सुद्धा पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र 8 वरती जाऊन स्थिरावली. सुपरस्टार गोलंदाजी मार्क वरती मनेरमाळा संघाचा सुपरस्टार म्हणजेच प्रशांत गोमाने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. 12 चेंडू मध्ये तब्बल 43 धावांची गरज आहे.
सैनिक टाकी स्पोर्ट संघाकडे देखील क्षमता आहे आणि या क्षमतेवरती नक्कीच उभं राहून फलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू आणि तब्बल 43 धावांची गरज आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकानंतर बदललं गेलंय. यावेळेस पहिला चेंडू इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा लेग कट झाला. त्यानंतर विकेट किपरने आपली भूमिका बजावली आणि पहिला चेंडूचं डॉट बॉल पाहायला मिळतं. नक्कीच पंचांचा रिव्ह्यूचा इशारा आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा लेकट होणारा चेंडू म्हणजेच बाहेरच्या दिशेला वळणारा चेंडू. पहिला चेंडू नक्कीच प्रशांत गुमानेचा चांगला पाहायला मिळालाय. 11 चेंडू आणि 43 धावांची गरज. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदललं गेलंय. यावेळेस इथे मात्र चांगला चेंडू, तितकं चांगला क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी. फलंदाज सुखरूप स्वतःच्या क्रीज मध्ये परत आलाय. नक्कीच कमालीचं क्षेत्ररक्षण झालंय. सिली पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला होता, त्याने नक्कीच आपल्या संघासाठी बहुमूल्य धाबा देखील वाचवलेत. मॅच कडे वळूया. 10 चेंडू आणि 43 धावांची गरज. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदललं गेलंय. वारंवारचे येणारे डॉट बॉल नक्कीच फलंदाजांवरती दबाव क्रिएट करताना पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू आणि अजूनही तब्बल 43 धावांची गरज आहे. म्हणजेच मॅच मध्ये कुठेतरी शिरकाव करताना पाहायला मिळत आहे, ते म्हणजेच मनमाडचा संघ. यावेळी स्लो डिलिव्हरी होते. पिक केल्या बॉलला पाठवून दिलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. झेल तर नक्कीच एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. नशिबाची साथ देखील फलंदाजाच्या बाजूने पाहायला मिळाली. त्यामुळे या 4 धाव्याने धावसंख्या मात्र 12 वरती जाऊन पोहोचले. यावेळेस फाईन लेगचं क्षेत्र निवडलं. यावेळेला झेल जमिनीला दान झालाय. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण. आंघोळीचा साबण जसा हातातनं निष्ठावा तसा हा झेल जमिनीला दान झालाय. नक्कीच पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावर ही एकेरी धाव फलकावरती ऍड झाले. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 13 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 8 चेंडू आणि 38 धावांची गरज. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. पुल केल्या बॉलला मिड विकेटच्या दिशेने. बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. ऋषिकेश जांभोणी सर, आपल्याला विनंती आहे की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. ऋषिकेश जांभोणी सर, आपल्याला विनंती आहे की स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. तर मॅच कडे वळूया. या षटकाराने मॅच मध्ये रंगत वाढले. यावेळेस आणखीन एक आडवा बॅटचा कडवा प्रहार. बॉल सीमारेषा पार. षटकार.
समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदललं गेलंय. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला गेला तर 8 धावा खर्च केल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूने मॅच मध्ये नक्कीच फुंकर मारले आणि या मॅच मध्ये रंगत देखील वाढवली गेले. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. प्रशांत गोमाने मनेरमाळाच्या सुपरस्टार वरती आक्रमण चढवलं गेले. सूरजच्या बॅट मधून नक्कीच 2 घणाघाती हल्ले पाहायला मिळाले. कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. पहिलं षटक 8 धाबांचं झालं, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये सूरजचा शो पाहायला मिळालाय. 6 चेंडू आणि 26 धाबांची गरज. गोलंदाजी मार्क वरती सिमॉन दाखल झालाय. 6 चेंडू 26 धाबांची गरज. पहिला बॉल, पहिल्याच बॉलला ड्राईव्ह केल्या बॉलला मनगटाचा वापर पाहायला मिळाला. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 26 वरती जाऊन पोहोचले, म्हणजेच 5 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. मॅच मध्ये समीकरण बदललं गेलंय. अजूनही सूरज मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. मॅच अजून संपलेली नाहीये, कारण सूरज अजून हरलेला नाहीये. नक्कीच आक्रमक क्षेत्ररक्षण देखील लगावलं गेलंय. सिली पॉइंटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. अटॅकिंग फील्ड स्वतः कर्णधार प्रशांत गोमाने आपल्याला सिली पॉइंटच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. दरम्यान मॅच कडे वळूया. 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती सूरज. यावेळेस पुन्हा एकदा फोर्स केले बॉलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डिक्लेअर स्वरूपात या 2 धाबा फलकावरती लागल्या गेलेत. 2 धाब्याने समीकरण देखील बदललं गेलंय. 4 चेंडू आणि 23 धावा, म्हणजेच 4 चेंडू आणि 4 षटकारांची गरज आहे. सूरजकडे क्षमता आहे, मात्र क्षमतेवरती उभं राहावं लागेल आणि 4 षटकार देखील ठोकावे लागतील. यावेळेस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. हलक्या हाताने ड्राईव्ह केले बॉलला. एकेरी धावेला फलकावरती ऍड केलं गेलं, म्हणजेच समीकरण 3 चेंडू आणि 22 धावांचं राहिलंय. समीकरण बदललं गेलंय. मॅच मध्ये शिरकाव झालाय, तो म्हणजेच मनेरमाळा स्पोर्ट्स संघाचा. नक्कीच मागच्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूने मॅच मध्ये फुंकर घातली, मॅच मध्ये रंगत आणली. रोमहर्षक सामना पाहायला मिळाला, मात्र हे षटक सिमॉनच्या नावावरती राहिले. आतापर्यंत चांगलं षटक हातायला गेलं हे सिमॉनच्या माध्यमातून. 26 चेंडूची गरज असताना फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत. यावेळेला डाऊन द ग्राउंड फटका तर सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, मात्र झेल जमिनीला दान झालाय. नक्कीच फलंदाजाला देखील जीवनदान मिळालं गेलंय आणि एकेरी धाव देखील धाव फलकावरती ऍड झाले. अजूनही 2 चेंडू आणि तब्बल 21 धावांची गरज. मॅच मध्ये शिरकाव झालाय, मॅच मध्ये कमबॅक झालाय, तो म्हणजेच मनेरमाळा स्पोर्ट्स संघाचा. 2 चेंडू आणि 21 धावांची गरज. प्रेक्षकांची देखील गर्दी व्हायला सुरुवात झाली. यावेळेस बॅटची इनसाइड एज विकेट कीपर कडून थोडीशी चुकी झाली. कीच फलंदाजाला आणखीन एक जीवनदान मिळालंय. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. 1 चेंडू आणि अजूनही 21 धावांची गरज आहे, म्हणजेच मनेरमाळा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झालाय आणि मनेरमाळा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. सामना जिंकलाय, तो म्हणजेच मनेरमाळा संघाने. ज्याने 10 चेंडू मध्ये 27 धावांची आतिषबाजी केली, तो 10 चेंडू मध्ये 21 धावांची आतिषबाजी केली, तोच मनेरमाळा संघाचा सुपरस्टार म्हणजेच प्रशांत गोमाने ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
सायकल त्याला देखील विनंती आहे आपली सायकल बाहेर काढायचे. ही मॅच 4 षटकांची असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आजच्या दिवसातील. दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला पिंटू मैकिरे तर दुसऱ्या बाजूला सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्क वरती बुम बुम पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार झालाय. पहिल्या षटकातील पहिला चेंडू इथे मात्र कमालीचा पाहायला मिळाला. गुडलँड स्पॉट वरून उसळी घेणारा चेंडू यावेळेस फेकी खराब आणि या खराब फेकीच्या जोरावरती ही एक्स्ट्रा धाव फलकावरती लागली गेले. म्हणजे संघाच्या धावसंख्येला इथे मात्र श्री गणेशा झालाय. आपण पाहतोय वीरदेव चषक 2025 पर्व दुसरे आणि दुसऱ्या पर्वातील तिसरा दिवस आणि ही शेवटची लढत आजच्या दिवसातील आपण पाहतोय. यावेळेस शफल होऊन घेण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकही धाव त्या चेंडूवरती मिळणार नाहीये. किच या चेंडूवरती देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. मग तर चेंडू देखील कमालीचा हातायला गेला. त्यानंतर मात्र खराब फेकी. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. चेंडू जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. लगातारचा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला आहे. गोलंदाजी मार्क वरती बुम बुमला पाहतोय आपण. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह केलं बॉलला डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा रनआउटची संधी मात्र कलेक्शन खराब. त्यामुळेच ही एकेरी धाव फलकावरती लागली गेले. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 2 वरती जाऊन पोहोचले. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक मात्र गोलंदाजाने पॉवरफुल गोलंदाजी केले या षटकामध्ये. यावेळेस रिव्हर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. चेंडू जातोय सरळ विकेट किपर प्रशांत गुमानेच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. हे षटक नक्कीच कमालीचं राहिलंय. 22च्या स्वरूपात एकेरी धाव आणि एकेरी धाव बॅटने आले. म्हणजेच 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाले. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल होता पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक इथे मात्र बॉल जातोय गॅप मधून सीमारेषेच्या दिशेने. चांगला बॅकअप सिमॉनचं देखील राहिलंय. त्यामुळेच 2 धावा काही रोखू शकले नाहीत. 2 धावेने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एंड ऑफ 1 ओव्हर 4 रन्स विदाउट लॉस.
थँक्यू डीजे. दरम्यान पहिल्या षटकाखेरीस तब्बल 4 धावा फलकावरती लागल्या गेल्या, तो म्हणजेच पॉवरफुल गोलंदाजाची राहिले. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकवणारा फलंदाज सूरज थोडासा शांत पाहायला मिळतोय. यावेळेस सूरजच्या बॅट मधून फटका तर केला गेलाय. वाईडिश लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक धावतील तोपर्यंत एकेरी धावेमध्ये दुहेरी धावेला देखील कन्वर्ट करण्यात आलाय. म्हणजेच धाव संख्येमध्ये भर पडलाय. धाव संख्या 6 वरती जाऊन पोहोचले. सूरज नक्कीच शांत फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यो हनी सिंगच्या काळामध्ये क्लासिकल म्युझिक सारखी फलंदाजी सध्याच्या घडीला सूरजच्या बॅट मधून पाहायला मिळते. म्हणजेच धाव संख्या ही 6 वरती जाऊन स्थिरावली गेले. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने फटका तर केला गेलाय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब झालाय. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या दिशेने. एकेरी धाव पूर्ण केली गेली. एकेरी धावेमध्ये दुहेरी धावेला कन्वर्ट करण्यात देखील यश आलंय. धावसंख्या मात्र 8 वरती जाऊन पोहोचले. धावसंख्या फक्त आणि फक्त 8 वरती जाऊन पोहोचले. हमारी आखरी उम्मीद हम खुद है और जब तक हम है उम्मीद कायम है. या मॅच मध्ये देखील उम्मीद कायम आहे, ती म्हणजेच गडमुडशिंगी संघाची. जोपर्यंत सूरज फलंदाजी करतोय, सूरजच्या बॅट मधून आणखीन एका हवाई हल्ला. बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. ती जाऊन पोहोचले. 12 वाजलेच, ते म्हणजेच गडमुडशिंगी संघाचे. त्यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते, ती म्हणजेच मनेरमाळा स्पोर्ट्स संघाची. यावेळेस फुलटॉस बॉल होता. मनगटाचा वापर हलक्या हाताने फ्लिक केले बॉलला. एकेरी धाव तर पूर्ण केली गेले. दुसऱ्या धावेचा मानस देखील होता, मात्र एकेरी धावेला समाधान मानावं लागते. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्या. एंड ऑफ 2 ओव्हर्स 13 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. सुनील जांभोणी सर यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. मोलाचं सहकार्य मंडळाला राहिलंय. दरम्यान मॅच कडे बघूया. तब्बल 13 धावांवरती एक फलंदाज बाद झालाय. म्हणजेच गोलंदाजी मार्क वरती सिमॉनला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्क वरती शेवटच्या षटकासाठी सिमॉनला पाहतोय. यावेळी सिलेक्शनच्या बाहेरचा पण चेंडू होता. इथे मात्र विकेट किपर कडून चुकी झाली. त्यानंतर थर्ड मॅचच्या क्षेत्ररक्षकाकडून देखील चुकी झाली. त्यामुळे वाईट प्लस 1 अशा 2 धावा फलकावरती ऍड झाल्या आहेत. दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले.
जसा राम आणि लक्ष्मणांनी मिळून रावणाचा वध केला तसंच या मॅच मध्ये देखील फटकेबाजी दोन्ही बंधूंना करावी लागेल. तब्बल 15 धावा फलकावरती लागल्या गेलेत. यावेळेस फुलटॉस बॉल होता, वळवलाय बॉलला टीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील मात्र खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि या खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती 4 धावा देखील फलकावरती ऍड झाल्या. व्हायचंय अक्रम कच्ची सर, आपल्याला विनंती आहे की मंचावरती स्थानबद्ध व्हायचंय. मॅच कडे वळूया. इथे मात्र खराब चेंडू, खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि त्याच्याच जोरावरती 4 धावा देखील फलकावरती ऍड झाल्यात. कालच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये बक्षिसांची लयलूट पाहायला मिळाले, मात्र ही मॅच थोडीशी शांत पाहायला मिळते. तब्बल 19 धावा तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजेच गडमुर्शिंगी बी या संघाची. फक्त आणि फक्त 19 धावांवरती संघाने मजल मारले आतापर्यंत 2.1 षटकामध्ये. दरम्यान वादळ आलंय, थोडस वादळ देखील फलंदाजी करताना आणावं लागेल तरच आपण मनेरमाळा संघाला पराभव चालू शकतो. यावेळेस पुन्हा एकदा फोर्स केलाय बॉलला मिड विकेट रिजन मध्ये, चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी मात्र फलंदाज सुखरूप क्रीज मध्ये परत. दरम्यान आक्रमक कच्ची सर यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 20 वरती जाऊन पोहोचले. सफल वही लोग होते जो हारने के बाद भी प्रयास करना नहीं छोड़ते. प्रयत्न नक्कीच करावे लागतील या मॅच मध्ये. मात्र गोलंदाजाने प्रयत्न केलेत, सिमोनला विकेट मिळते, रवीला माघारी परतावं लागतंय. रवी बॅक टू द ग्राउंड.
दरम्यान या इनिंगचा जर विचार केला गेला तर पहिलं षटक म्हणजेच पॉवर प्लेचं षटक 3 धावांचं राहिलं. त्यानंतर प्रशांत गोमानेने देखील कमाल केली, फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. त्यानंतरचं येणारं तिसरं षटक थोडस मागणं पाहायला मिळालं. तब्बल दरम्यान संतोष यांच्यासाठी पारित. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने फटका तर सजवला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षण, एकेरी धाव फलकावरती लागली गेले. पिंटूच्या सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक सुनील जांभोणी सरांकडून लागलं गेले. यावेळेस फटका तर खेळला गेला, इथे मात्र डिक्लेअर स्वरूपात या 2 धावा फलकावरती लागल्या गेलेत. बत्तीस धावा फलकावरती लागल्या गेल्या. तर नक्कीच आता मात्र फलंदाजांना थोडीशी लय यायला सुरुवात झाली. मात्र 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वैभव सुळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलं. आजच्या दिवसातील शेवटची लढत आणि पुन्हा एकदा शेवटच्या लढतीमध्ये बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल होता, खेळला गेलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक चुकी झाले, चुकीला माफी नाही. 4 धावा फलकावरती ऍड झालेत. फलकावरती लागल्या गेल्या आहेत. पिंटूच्या बॅट मधून वैयक्तिक 9 चेंडू आणि 21 धावांची खेळी साकारली गेले. यावेळेस इथं मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच पंच या चेंडूवरती दंडित करतील. 9च्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव फलकावरती लागली गेले, म्हणजेच धाव संख्या देखील 37 वरती जाऊन पोहोचले. अजूनही शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फ्री हिटचा बॉल आहे, बक्षिसांची खैरात नक्कीच झाले. फ्री हिटचा बॉल इथे मात्र चांगल्या प्रकारे हातायला गेला. टप्पा पडल्यानंतर पायाचा वेध घेणारा चेंडू लेग बाईच्या स्वरूपात ही एकेरी धाव फलकावरती ऍड झाले. या एकेरी धावेने संघाची धाव संख्या मात्र 38 वरती जाऊन पोहोचले. नक्कीच या मॅच मध्ये थोडीशी शांत सुरुवात, त्यानंतर मात्र पिंटूच्या बॅट मधून फटके यायला सुरुवात झाले. मात्र हे षटक देखील थोडस शांत पाहायला मिळतंय. यावेळेस वैभवने तर फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, संपलाय वैभवचा खेळ. वैभव बॅक टू डगआउट. बॉल आणि शेवटच्या बॉल वरती देखील अलॉंग द ग्राउंड फटका तर सजवला गेलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरतीच 2 धावा देखील बाल केल्या गेल्या आहेत. त्यावेळेस तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र फलंदाज तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद झालाय. चाळीस धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. तब्बल 41 धावांची गरज, म्हणजे 24 चेंडू आणि 41 धावांची गरज. ओव्हर टू डीजे.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 24 चेंडू आणि 41 धावा बनवण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला मनेरमाळा संघाचा वन साइड हिरो म्हणजेच सिमॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या सोबतीलाच प्रशांत गोमाने मनेरमाळा संघाचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वन साइड हिरो आणि सुपरस्टारची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 24 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान गाठण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि गोलंदाजी मार्क वरती देखील विनायक सारखा एक अनुभवी खेळाडू गडमुर्शिंगी बी संघाकडून गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. 24 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये जर विचार केला गेला तर चांगली गोलंदाजी नक्कीच राहिली ती म्हणजेच मनेरमाळा संघाची. तब्बल फक्त आणि फक्त 40 धावांवरती रोखून ठेवलंय ते म्हणजेच गडमुर्शिंगी बी संघाला आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 41 धावांची गरज. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा आलाय गोलंदाजी मार्क वरती. मनेरमाळा गडमुर्शिंगी संघाकडून विनायकला पाचारण केलं गेलंय. सामन्याला सुरुवात होते. 24 चेंडू आणि 41 धावांची गरज. यावेळेस पहिला चेंडू इथं मात्र वाईड लाईन पकडली गेली. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला जाणारा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. पहिला चेंडू नक्कीच इथे डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरतीच कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजेच विनायकची. नक्कीच प्रेक्षकांची गर्दी देखील या मॅच मध्ये व्हायला सुरुवात झाली. कालच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये देखील गर्दी झाली होती. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र पंच नक्कीच दंडित करतील आणि एक्स्ट्रा धाव देखील धावफलकावरती लागली गेले. एक्स्ट्रा धावेने संघाच्या धाव संख्येला नक्कीच श्री गणेश झालाय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय खास चिमगाववरून आलेले आमचे डान्सिंग अंपायर सर्वांचे लाडके म्हणजेच महेश बुवा सर. त्याचप्रमाणे ही स्पर्धा YouTube लाईव्ह प्रक्षेपण KGC लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. त्याचप्रमाणे YouTube लाईव्ह प्रेक्षकांसाठी देखील एक सुवर्ण संधी आहे. KGC लाईव्हच्या सबस्क्रायबर्सना देखील एक सुवर्ण संधी आहे. वीरदेव चषकामध्ये एक चांदीचं नाणं जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. म्हणजेच KGC लाईव्हच्या सबस्क्रायबरसाठी एक चांदीचं नाणं जिंकण्याची संधी. त्यामुळेच KGC लाईव्ह वरती जावा आणि लवकरात लवकर सबस्क्राइब करा. थोडेसे दुखापतग्रस्त पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच सिमॉन आपल्या संघाचा संकट मोचक म्हणून ज्याला ओळखलं जातो तो सध्याच्या घडीला थोडासा दुखापतग्रस्त पाहायला मिळतोय. दरम्यान वाऱ्याचा वेग सुरू झालाय. मैदानाच्या आतमध्ये देखील मनेरमाळा संघाची दोन्ही वादळासारखे फलंदाजी करणारे फलंदाज दाखल झालेत. 23 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. रोखण्यासाठी देखील विनायक सारखा एक अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. थोडेसे जखमी पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच मनेरमाळा संघाचे सिमॉन. यावेळेस फटका तर घेण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. पंचांकडे अपील देखील झाले मात्र आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल नक्कीच पाहायला मिळतोय. 22 चेंडू आणि अजूनही 40 धावांची गरज आहे. चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. नक्कीच या मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर आपल्याला वारंवार डॉट बॉल हाताळावे लागतील. म्हणजेच निर्धाव चेंडू वारंवार हाताळावे लागतील तरच आपण मॅच मध्ये शिरकाव करू शकतो. चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे. यावेळेस फटका तर फसला गेलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल जमिनीला दान झालाय. नक्कीच इथे मात्र जीवनदान मिळालंय ते म्हणजेच सिमॉन सारख्या फलंदाजाला पंचांची
रिॲक्शन पहा इथं मात्र पंचांना देखील विश्वास बसत नाही. इतका सोपा झेल सोडला गेलाय. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदललं गेलंय. साई कन्स्ट्रक्शन सुजित कोगे यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 500 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय. गडमुडशिंगी बी संघावरती बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये गडमुडशिंगी ए संघाने सेमीफायनल मध्ये धडक मारली होती. मात्र या दिवसामध्ये देखील गडमुडशिंगी बी चा संघ क्वार्टर फायनलची मॅच खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस प्रशांत गोमानेचा ब्रँड बॉल जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार साधावा. दरम्यान बाळूमामा कन्स्ट्रक्शन विशाल दांगट सर यांना विनंती आहे की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. बाळूमामा कन्स्ट्रक्शन विशाल दांगट सर आपल्याला विनंती आहे की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. दरम्यान मॅच कडे वळूया. 4 चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 20 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. विनायक वरती प्रशांत गोमानेच्या बॅट मधून एक हवाई हल्ला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्क वरती विनायकला पाहतोय. आतापर्यंत 8 धावा विनायक कडून देखील खर्च झाल्यात. स्ट्राईक एंड वरती मनमाड संघाचा सुपरस्टार प्रशांत गोमाने. यावेळेस फुल टॉस बॉल आणि बॉलला पाठवून दिलाय लांब लांब लांब. षटकार.
18 चेंडू आणि 26 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती पिंटू दाखल झालाय. पिंटूच्या विरोधात फटका तर केला गेलाय. वाईटिश लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि 4 धावा देखील बहाल केल्या गेल्यात. दरम्यान पिंटू वरती ते मात्र आक्रमण चढवलं गेलंय. प्रशांत गोमानेचा ब्रँड या मॅच मध्ये दाखवताना 4 चेंडू आणि 17 धावांची अतिशय खेळी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत गोमाने खेळतो. यावेळेस बॅटची इनसाइड एज इथे मात्र बॅट आणि बॉलचा तितकासा चांगला संपर्क झाला नाही, त्यामुळेच हा डॉट बॉल पाहायला मिळालाय. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरतीच ही 19 धावसंख्या उभारली गेले. आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना जीवनदान देखील मिळालं गेलंय. यावेळेस चांगला चेंडू हातायला गेलाय. वाईट यॉर्करचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र हातायला गेलंय. समीकरण मात्र बदललं गेलंय. 15 चेंडू आणि 22 धावांची गरज. येणारा प्रत्येक बॉल हा महत्वाचा असेल. येणारा प्रत्येक चेंडू नक्कीच दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल. या बिरदेव चषकाच्या सेमी फायनल मध्ये जर धडक मारायची असेल तर 15 चेंडू मध्ये 22 धावा या मनेरमाळा संघाला बनवाव्या लागतील आणि त्याच प्रकारे गडमुडशिंगी संघाला धावा ह्या रोखाव्याच लागतील. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र पायाचा वेध घेणारा चेंडू. या चेंडूवरती देखील एकही धाव मिळणार नाहीये. सलगचा 3रा डॉट बॉल पाहायला मिळतोय. साई कन्स्ट्रक्शन यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय. समीकरण मैदानाच्या आतमध्ये देखील बदललं गेलंय. 14 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. म्हणजेच पिंटूच्या या 3 चेंडूने मॅच मध्ये शिरकाव केलाय. यावेळेस देखील कमालीचा चेंडू हातायला गेला. आणखीन एक डॉट बॉल. सलगचा 4था डॉट बॉल पाहायला मिळत. पंचांकडे अपील देखील झाली, मात्र पंचांकडून कोणती दाद मिळत नाही. या षटकातील सलगचा 4था डॉट बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच गडमुडशिंगी बी संघाचे खेळाडू देखील थोडेसे नाराज पाहायला मिळत आहेत. 2 झेल जे जमिनीला दान झाले तेच कुठेतरी मॅच टर्निंग मुवमेंट ठरू शकते. अजूनही 13 चेंडू आणि 22 धाबांची गरज. प्रशांत गोमानेला जकडून ठेवण्याचं काम गोलंदाज पिंटूचं चांगलं राहिलंय. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल होता. फोर्स केलाय बॉल. टीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात धाव फलकावरती ऍड झाल्यात. षटक संपलंय. षटका अखेरीस संघाची धावसंख्या मात्र 21 वरती जाऊन पोहोचले. वीस धावांची गरज. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदललं गेलंय. पहिलं षटक जरूर 14 धावांचं राहिलं असलं तरी देखील दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च. पहिलं षटक 15 धावांचं राहिलं असलं तरी देखील दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या. त्यामुळेच 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. बारा चेंडू आणि 20 धावांची गरज. थोडस चातुर्य दाखवायचं होतं मात्र गोलंदाज त्यामध्ये अपयशस्वी.
त्यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कट लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकेरी धाव पूर्ण केली गेले आणि या एकेरी धावेने संघाची धाव संख्या देखील 22 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 11 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच मध्ये नक्कीच रंगत आले. पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. यावेळेस प्रशांत गोमाने सारख्या फलंदाजाला जागेवरती उभं ठेवलं गेलंय. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाले. गोलंदाज राहुलने नक्कीच या चेंडूवरती कमाल केले. समीकरण 10 चेंडू आणि 19 धावांचं पाहायला मिळाले. एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. गतीवरती स्वार पाहायला मिळाले गोलंदाज राहुल. समीकरण बदलले गेले. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. यावेळेस प्रशांत गोमानेच्या बॅट मधून नेत्र दीपक फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार. प्रशांतच्या विकेटसाठी एक पारितोषिक लागलं गेलंय. विजन ऑलिम्पियड स्कूलचे संस्थापक सुनील जांभोणे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय. यावेळेस इथे मात्र थोडासा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी इथे मात्र दंडित केलाय. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती लागली गेले. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलले गेले. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. एका षटकाराने मॅच मध्ये कमबॅक केलाय. प्रेक्षकांची गर्दी देखील या मॅच मध्ये व्हायला सुरुवात झाली. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. मात्र एक षटकार देखील ठोकला गेलाय राहुलच्या विरोधात. यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये प्रशांत जांभोणी बाद. प्रशांत गोमाने बाद झाला. विकेट मिळते. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार दाखल झालाय. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदललं गेलंय. पुन्हा एकदा आजच्या दिवसातील शेवटची मॅच रोमहर्षक पाहायला मिळते. यावेळेस ओमकारच्या बॅट मधून फटका तर केला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. जजमेंट खराब. झेल जमिनीला दान झालाय. सलगचा 3रा झेल जमिनीला दान झालाय. आणखीन एका फलंदाजाला जीवनदान मिळालंय आणि त्या जीवनदानाच्या जोरावरती 2 धावा देखील धावफलकावरती ऍड झाल्यात. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या मात्र 31 वरती जाऊन पोहोचले. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. 24 चेंडू मध्ये साई कन्स्ट्रक्शन यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये लागले गेले. 24 चेंडू आणि 41 धावांची गरज असताना गोलंदाजांनी नक्कीच कमाल केले. मात्र क्षेत्ररक्षणाकडून थोडीशी साथ मिळाली नाहीये. त्यामुळेच 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. यावेळेस फटका केला गेला. अलॉंग द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्र खाली निवडले. एकेरी धावेमध्ये दुहेरी धावेमध्ये देखील कन्वर्ट केलं गेलंय आणि या 2 धावेने धाव फलक देखील 33 वरती जाऊन पोहोचले. म्हणजेच समीकरण 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदललं गेलंय.
प्रेक्षकांची गर्दी या मॅच मध्ये पाहायला मिळते. प्रेक्षकांनी भरलेलं हे मैदान या मॅच मध्ये पाहायला मिळते. आजच्या दिवसातील शेवटची लढत आणि शेवटच्या लढतीमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती सूरजला पाचारण केले गेले. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय. यावेळेला सिमॉन बाद झालाय. फलंदाज सिमॉन बॅक टू डग आउट. दरम्यान 500 रुपयांचा मानकरी ठरलाय तो म्हणजेच सूरज. मागच्या षटकामध्ये तब्बल 1000 रुपयांचा मानकरी ठरला होता तो म्हणजेच गोलंदाज राहुल. या षटकामध्ये गोलंदाज सूरजला देखील 500 रुपये मिळाले. तर म्हणजेच समीकरण देखील बदललं गेलंय आणि सिमॉन सारखा फलंदाज देखील तंबूच्या आशेला धाडला गेलाय. सफल वही लोग होते जो हारने के बाद भी प्रयास करना नहीं छोड़ते. आणि इथे मात्र नक्कीच गडमुडशिंगीचा संघ प्रयत्न करणं काही सोडलं नाही आणि मॅच मध्ये अजूनपर्यंत बनून राहिलेत 5 चेंडू आणि अजूनही 8 धावांची गरज. नवीन फलंदाज प्रदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती सूरजला पाहतोय आपण. यावेळेस प्रदीपच्या बॅटमधून पुलचा फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षण दर्जेदार झालंय. संघासाठी बहुमूल्य 3 धावा वाचवल्या गेलेत. ज्या पहिल्या 2 षटकामध्ये क्षेत्ररक्षकाकडून साथ मिळत नव्हती ती या षटकामध्ये नक्कीच सूरजला मिळाले. त्यामुळेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदललं गेलंय. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती ओमकारला पाहतोय आपण. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 4 धावांची खेळी. यावेळेला इथं मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला. पंच नक्कीच दंडित करतील. पंचांचा इशारा याची आम्ही इथे आतुरतेने वाट पाहतोय कारण एक हाय व्होल्टेज मॅच पैसा वसूल सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.
36 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळेस फटका तर केला गेलाय. झेलची संधी यावेळेस पकडला गेलाय. झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. तीन चेंडू आणि 5 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच, पैसा वसूल मॅच पाहिलं. रुपयांचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच गोलंदाज सूरज. मागच्या षटकामध्ये देखील राहुलला 1000 रुपये मिळाले होते. या षटकामध्ये देखील 1000 रुपयांचा मानकरी ठरतोय. अजूनही 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या मॅच साठी. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज. रुबी कट घेऊन चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेस खराबपैकी पाहायला मिळाले आणि खराबपैकीच्या जोरावरती ही एकेरी धाव फलकावरती लागली गेले. तर मॅन ही मॅच जर गोलंदाज सूरजने जिंकून दिली तर विजन ऑलिम्पियड स्कूल यांच्याकडून सुनील जांभोणी सर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय. शिवरत्न जांभोणी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय सूरज साठी जर ही मॅच जिंकून दिली असेल तर मॅन 1000 रुपयांचा मानकरी तर ठरलाय. अजून 500 रुपये जर कमवायचे असतील तर ही मॅच जिंकून द्यावी लागेल. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. कोणत्याही प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही. पंच 1 मिनिट. कोणत्याही प्रेक्षकांनी ग्राउंडच्या आतमध्ये यायचं नाही. पंच चालू करा. 2 चेंडू 4 धावा. यावेळेस इथे मात्र विकेट कीपर कडून चुकी झाले. सामना जिंकलाय आणि सेमी फायनल मध्ये धडक मारले मानर मेळा संघाने. वेल प्लेड. थँक्यू दिसे. दरम्यान या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग करताना 15 चेंडू मध्ये 25 धावांची खेळी साकारली आणि गोलंदाजी मध्ये 1 गडी देखील टिपला तोच मानरमेळा संघाचा ठरतोय प्रशांत गोमाने मॅन ऑफ द मॅच.